फायनली डायबिटीज हा एक इन्सुलिन डेफिशियन्सीचाच डिसीज आहे. म्हणजे 100 किलोचा माणूस जेव्हा 80 युनिट बनवायला लागतो, तेव्हा ते युनिट आणि बॉडी साइज मिसमॅच असतो. ऑटोमॅटिकली तो खातोय 100 साठी, पण इन्सुलिन प्रोडक्शन कमी आहे. तर मग ते गॅप ब्रिज करायला गोळी द्यावी लागते किंवा इन्सुलिन द्यावं. जर त्यांनी त्या 80ला 80 वर आणलं आणि जेवढे वर्ष तो इन्सुलिन प्रोडक्शन इज सफिशियंट, त्याला गोळ्याची गरज गरज नसते. ऑब्व्हियसली ह्याला कार्बोहायड्रेटचा एक ॲस्टेरिस्क आहे खाली, की त्याची ऐपतच बोलू. ऐपत आधी होते अनलिमिटेड कार्बोहायड्रेट 400 ग्रॅम, 500 ग्रॅम दिवसाला. आता त्याची ऐपत झाली आहे 200 म्हणजे 3 टाइम्स बॉडी वेट एवढी आता राहिली आहे. त्याच्या आत खाल्लं, तर मग गोळीची गरज पडत नाही. हा नंबर 1 मिथ आहे. सो यू मीन टू से जर 80 किलो वजन असेल तर 15% 240 कॅलरीज कार्ब्स करून आलेल्या कार्ब्स केलं तर बऱ्याच लोकांना पर मील लोड कमी झालं ना, की ऑटोमॅटिकली औषधं कमी होतात. आणि प्रोटीन त्याच्यामध्ये 1 ग्रॅम पर केजी पाहिजे. फॅट 1 ग्रॅम. हा एक बॅलन्स डाएट झाला. म्हणजे 3-1-1 म्हणतो मी त्याला. हे असं केलं की थोडं, पण लोकं हे करत नाही.